नमस्कार मित्रांनो, मी श्रेयस। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बासरीची सगळी माहिती सांगतो मी। तर फक्त माझ्याकडे लक्ष द्या व मी जसे बोट वरी खाली करतो, जसं कंट्रोल करतो आवाजाला, त्या प्रकारे त्या बोटांकडे लक्ष द्या। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर बासरी शिकताल। तर पहिले आपण शिकू बासरीबद्दल थोडक्यात माहिती। तर बासरी म्हणजे काय? तर बासरी एक वाद्य आहे, त्याला इंग्लिशमधून फ्लूट असे म्हणतात। तर बासरी हे आपले श्रीकृष्ण वाजवायचे। तर बासरी मधील हा जो धून असतो तो इतका सुंदर व गोड असतो की त्यामुळे माणूस त्या बासरीच्या धूनवर नाचायला लागतो। जेव्हा श्रीकृष्ण बासरी वाजवायचे तेव्हा त्यांच्या ज्या गोपिया होत्या त्या धूनवर नाचायच्या। तर अशी गोड बासरी ते वाजवायचे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला गोड बासरी कशी वाजवायची ते शिकवतो, त्याप्रमाणे माझ्याकडे लक्ष द्या। तर बासरीमध्ये टोटल 6 होल असतात। हा सोडून या होलमधून आपल्याला फुंकीर मारायची असते व ह्या 6 होलमधून आपल्याला ते आवाज कंट्रोल करायचा असतो, ती हवा कंट्रोल करायची असते। तर त्याप्रमाणे आपण बासरी वाजवतो। तर ते कसं? तर पहिले आपण समजून घेऊया की आपण बासरी धरायची कशी व फुंक मारायची कशी। तर बासरी कशी धरायची? आपला डावा हात तो पहिल्या 3 होलवर ठेवायचा, आपला उजवा हात त्या शेवटच्या 3 होलवर ठेवायचा। नंतर काय करायचं? आपला जो हा ओठांचा पार्ट असतो का खालचा, तिथे बासरीचा हा भाग ठेवायचा। ठेवला की मग काय करायचं की बासरीमध्ये 2 टाइप्स असतात, 2 प्रकार असतात फुंक मारायचे, एक जोरात व एक हळू। हळू कधी मारतात? सा रे ग म ह्या स्वरांमध्ये हळू फुंक मारली जाते व बाकीचे जे स्वर आहेत त्यांना जोरात फुंक मारली जाते। तर मी तुम्हाला ते सांगतो कसं। तर आपण अशी बासरी ठेवली का हळू फुंक मारायची व सा वाजवायचं। सा कसं वाजवायचं? तर आपले 3 होल इथे ठेवायचे व हळू फुंक मारून सा वाजवायचं। मग सा नंतर हा बोट उचलायचा व रे वाजवायचं, हळूच फुंक मारून रे वाजवायचं। नंतर ग आणि हे म कसं वाजवायचं? तर अर्धा आपलं बोट का इथं होलवर असलं पाहिजे, अर्धच बोट, मग म वाजतं नीट। आता मी तुम्हाला सांगतो ते कसं। हे असं म। नंतर काय करायचं? प वाजवण्यासाठी आपले सगळे जे बोट आहेत ते पूर्ण होलला कव्हर करायचं। सगळ्या होलला आपण पूर्ण बोटांनी कव्हर करायचं आणि नंतर प वाजवायचं। प वाजवताना जोरात फुंकर मारायची, असा आवाज निघतो बघा। प वाजवल्यानंतर हे ध, हे नी आणि हे सा, हे हा प्रकारे 7 स्वर आहेत, सा रे ग म प ध नी सा। तर मी तुम्हाला बाकीचे स्वर सांगतो। हे प आपण वाजवला, आता ध, हे ध वाजवायचं, हे नी आणि हे सा। आणि प्रत्येक स्वर आपण जेव्हा बासरीमधून काढतो, वाजवतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा आपण तो स्वर हाताने कंट्रोल करतो तेव्हा ज्या होलवर आपलं बोट आहे ते बोट इतकं पक्क किंवा फिट्ट ठेवा की त्याच्यामधून किंचितही हवा बाहेर निघली नाही पाहिजे, नाहीतर आपण जे गाणं किंवा काही वाजवत असू ना तर ते चुकू शकतं। त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। तर पुढची प्रोसेस काय? हे ध वाजवला मी, जोरात फुंकर काढायची। हे नी वाजवलं आणि हे सा वाजवलं। तर ह्या प्रकारे आपण 7 स्वर तर शिकलो। आता ह्याच्या पुढचं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो, त्यासाठी लाईक व सबस्क्राईब करत जा व अशा टिप्स आणि नोटेशन्स, स्वर्स ह्यांच्यासाठी सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा
व हा व्हिडिओ दुसऱ्यांच्या सुद्धा कामाला येईल, त्यासाठी शेअर सुद्धा करत जा, कमेंट सुद्धा करत जा, जेणेकरून मला कळेल सुद्धा तुमचा काय प्रतिसाद आहे किंवा तुम्हाला व्हिडिओ आवडतात का. आणि मी जे आज तुम्हाला सांगितलं त्याची रोज तुम्ही घरी प्रॅक्टिस करत जा, त्यामुळे तुमचा हात साफ होईल व तुम्हाला अजून नवीन नवीन गाणे व इतर गोष्टी तुम्हाला वाजवता येतील. तर त्यासाठी प्रॅक्टिस करत जा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.